हे गाव देशामध्ये आज सैनिकांसाठी प्रसिद्ध आहे। या गावांना 18 शहीद जवान आजच्यापर्यंत पहिल्या महायुद्धापासून ते आज कारगिल असू दे, या सगळ्या युद्धात आमच्या गावांना 18 शहीद जवान दिले आहेत, ज्यांनी देशासाठी योगदान दिलेलं आहे। अशा गावात आमचे स्थानिक आमदार जे आहेत त्यांच्या मागणीनुसार या ठिकाणी MIDCचा घाट घातलेला आहे। पण आम्ही याच्यापूर्वी असं मागतोय की आमच्या गावासाठी सैनिक स्कूल असावं, आमच्या गावासाठी केंद्रीय विद्यालय असावं, त्या ठिकाणी माजी सैनिकांसाठी हाऊसिंग सोसायटी असावी, शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी कृषी महाविद्यालय असावं। ह्या सगळ्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत वेळोवेळी। तरी पण असताना आम्ही आमच्या गावांना ठराव रद्द असा दिलेला असून सुद्धा त्या ठिकाणी MIDC आमच्या गावावर लादली जात आहे। स्थानिक आमदारांना काय वाटतं की उद्योग आणतो, अहो त्यांनी याआधी जी औद्योगिक वसाहती निर्माण केल्या त्याच रिकाम्या आहेत, तिथं त्या ठिकाणी त्यांनी उद्योग करावं, काही हरकत नाही। परंतु ज्या गावची अस्मिता सैनिकी परंपरा आहे त्या गावातला जवान काय म्हणते की मला भरतीपूर्व क्रीडांगण पाहिजे त्या ठिकाणी पळायला, मी देशाची सेवा करणार म्हणते तिथला विद्यार्थी, तिथला तरुण। त्या ठिकाणी तुम्ही जर MIDC देत असाल तर त्या गावची तुम्ही परंपरा संपवायचा घाट घातलेला आहे। आणि मराठा समाजाची जी परंपरा आहे सैनिकी परंपरा ती संपवायचा घाट आमदारांनी घातलेला आहे। त्यांना उद्योग करायचे असतील तर त्या ठिकाणी त्यांच्या औद्योगिक वसाहती ज्या रिकाम्या आहेत त्या पहिला भराव्यात आणि मग त्यांनी MIDCचा घाटावा। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही MIDC होऊन देणार नाही, आमची परंपरा कुठेही खंडित होऊ देणार नाही। आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत, पण MIDCचा जोपर्यंत रद्दीचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। आम्ही सैनिक आणि शेतकरी या ठिकाणी दोन्ही एकत्रित या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। जोपर्यंत MIDC हटायचा आदेश या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, असा आमचा आदेश आहे। विकासासाठी पाहिजे, विकास करण्यासाठी MIDC पाहिजे असं आमदारांचं बघा, विकास दोन पद्धती जर कायम असेल तर तुमची भूमिका नाही। ऐका, आमदारांना वाटत असेल विकास करतोय, पण आजपर्यंत विकास काय झालेला आहे, इथं परप्रांतीय कामगार आलेले आहेत, इथला कुठलाही स्थानिक तिथं त्या ठिकाणी तरुण लागलेले नाही। त्या परप्रांतीयांच्यामुळे इथली संस्कृती बिघडल्या, इथली गावाच्या गावं संस्कृतीने ओस पडल्यात। आज त्या ठिकाणी संस्कृतीचा अनाचार चालू आहे। MIDC मुळे तिथलं सगळं त्या गावचं गाव पण संपलेलं आहे। त्याला विकास म्हणत नाहीत। आमदारांना विकासच जर करायचा असेल तर त्यांच्या अजून तालुक्यामध्ये आमच्या रिकामी जागा आहेत, तिथं मागणी असेल तर तिथं त्या ठिकाणी करावं। आमदारांची पार्वती औद्योगिक वसाहत आहे, राजेंद्र पाटील यड्रावकरांची स्वतःची पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट आहे, ती आज जयसिंगपूर जवळ आहे, ती रिकामी आहे, त्या ठिकाणी उद्योग थाटावेत त्यांनी। आणि बघा, त्यांना टेक्सटाईल पार्क आणायचं असं त्यांनी सांगतात, टेक्सटाईल पार्क किंवा गारमेंट यासाठी कुठेही उद्योग करायला आज शासनाने परवानगी दिल्या, कुठेही तुमच्या शेतामध्ये येणे करून तुम्ही त्या ठिकाणी येण्याची सुद्धा आट काढून टाकलेला आहे। असं असताना जर एखाद्या गावची अस्मिता परंपरा संपवायचा जर आमदारांचा विषय असेल तर त्या आमदारांना आम्ही मतं टाकल्यात, पण त्या लोकांचं ऐकायला पाहिजे। लोक म्हणतात की तिथे विकास काय पाहिजे, तो विकास करा ना तुम्ही, जो लोकांना अभिप्रेत आहे तो विकास करा। लोक म्हणतात तिथं आम्हाला सैनिक स्कूल पाहिजे, KVK पाहिजे, तिथं आम्हाला भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र पाहिजे, क्रीडांगण पाहिजे, हा सुद्धा विकास आहे। विद्यालय पाहिजे म्हणतात, हा सुद्धा विकास आहे। तिथं सैनिक घडेल, देशाची सेवा करेल, तो सुद्धा एक विकासच आहे। त्यामुळे आमदारांना माझं सांगणं आहे त्यांनी अभिप्रेत असलेला योग्य विकास करावा। MIDC हा विकास नव्हे, जिथं मागणी आहे तिथं करा, तुम्ही अवश्य करा। MIDC रद्द होत नाही तो पण आम्ही इथून उठणार नाही। काय भरती नाही झाली तर फी परत? होय, अगदी बरोबर ऐकलत। आणि आम्ही फक्त आश्वासन नाही तर हमी देतो। राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी, विश्वास, गुणवत्ता आणि निकालांची परंपरा। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।